पण आंबेडकरांचे हे विचार केवळ इतिहासाच्या पानांपुरते मर्यादित आहेत का? अजिबात नाही. आता पाहूया की त्यांची ही ब्लूप्रिंट आज आपल्या भारतीय सशस्त्र दलांमध्ये कशी आणि कुठे जिवंत आहे. आज बघा, जेव्हा आपण अग्निवीर सारख्या योजनांवर बोलतो, जिथे समान संधी देण्याचा प्रयत्न आहे, तेव्हा आंबेडकरांचा तोच गुणवत्तेचा आग्रह आठवतो. जेव्हा आपण टेक्नॉलॉजी बेस्ड वॉरफेअरबद्दल बोलतो, तेव्हा त्यांचं आधुनिक सैन्याचं स्वप्न डोळ्यासमोर येतं. जेव्हा जॉईंट कमांड्सच्या निर्मितीचा विचार होतो, तेव्हा त्यांची एकात्मिक संरक्षण दलाची कल्पना समोर येते. आणि सैन्यात सर्व स्तरांतून वाढणारं प्रतिनिधित्व तर त्यांच्या मूळ विचारानंच साक्षात करतंय. थोडक्यात सांगायचं तर आंबेडकरांचा राष्ट्रीय सुरक्षेचा फॉर्म्युला अगदी स्पष्ट होता. मजबूत सैन्य म्हणजे समान संधी, कठोर शिस्त आणि संविधानाप्रती अढळ निष्ठा. म्हणजे त्यांच्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे फक्त सीमेवरची लढाई नव्हती, तर ती सामाजिक न्यायाच्या भक्कम पायावर उभी असलेली एक इमारत होती. तर मग जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, आंबेडकरांनी जो मार्ग दाखवला त्यावर चालताना खरी समानता प्रस्थापित करणं हेच आपल्या संरक्षण दलांना अधिक मजबूत करण्याचं अंतिम पाऊल ठरू शकतं का? यावर नक्की विचार करा. जय हिंद.